आणि देशभरातील जवळपास जास्तीत जास्त रेल्वे स्थानकांचं आज उद्घाटन होणार आहे। व्हर्च्युअल उद्घाटन होणार आहे। देशभरातील 103 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं व्हर्च्युअल उद्घाटन केलं जाणार आहे। 103 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन आज केलं जाणार आहे। अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकांचा पुनर्विकास केला जातोय आणि जवळपास 103 रेल्वे स्थानकांचं व्हर्च्युअल उद्घाटन केलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण करतील। 103 स्थानकांचं उद्घाटन होईल आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी मुंबईहून जोडले गेलेले आहेत। मनोज, 103 स्थानकांचं आज पुनर्विकास केलं जातंय आणि त्यांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। सविस्तर नक्कीच तेजस, आपण बघतो अमृत भारत योजनेअंतर्गत 103 रेल्वे स्थानकांचा आपण पुनर्विकास केले जात आहे आणि त्यांचं लोकार्पण स्थानकांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे जे 15 स्थानके देखील आहेत, त्यामध्ये माटुंगा रेल्वे स्थानकाचं देखील नाव आहे। आता आपण माटुंगा रेल्वे स्थानकाबाहेर आहे। आपण बघू शकता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 15 रेल्वे स्थानकांचं उद्घाटन हे करण्यात येणार आहे। रेल्वे मंत्र्यांनी डिसेंबर 2022 मध्ये अमृत भारत योजना ही सुरू केली होती। या योजनेअंतर्गत देशातील 1309 स्थानकांचे आधुनिकीकरण त्यांच्या अत्याधुनिक एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते। आणि आपण बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 6 ऑगस्ट 2023 नंतर 26 फेब्रुवारी 2024 मध्ये 2 टप्प्यामध्ये स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी देखील केली होती। या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांना दीर्घकालीन विकास, बहुआयामी एकात्मीकरण, दिव्यांगांसाठी वाढीव सुविधा, शाश्वतेमध्ये सुधारणा आणि शहरी केंद्र म्हणून भविष्याच्या दृष्टीने सज्ज असलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये प्रवृत्ती करण्यावरती भर दिला गेलेला आहे। आणि यामध्ये आपण बघितलं महाराष्ट्रातील 15 स्थानकं आहेत, त्यामध्ये परळ, चिंचपोकळी, वडाळा, माटुंगा, शहाड, लोणंद, केडगाव, लासलगाव, मूर्तिजापूर जंक्शन, देवळाली, धुळे, सावदा, चर्चफोर्ट, NSCB असे स्थानकं आहेत। आणि आता या योजनेअंतर्गत महत्त्वाचा टप्पा हा आज पार पडतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं आज लोकार्पण होणार आहे आणि यामुळे नागरिकांना मोठा फायदा देखील होणार आहे। आणि आपण बघतो सर्व स्टेशन आता एकदम सुविधा देखील मोठ्या प्रमाणात हे मिळणार आहे रेल्वे स्टेशनवरती। आणि त्याचाच आपण बघतो आज माटुंगा रेल्वे स्थानकाचं देखील या लोकार्पण होणार आहे आणि त्या ठिकाणी आपण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे। त्यामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। तेजस, अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।